नमस्कार. मी प्राध्यापक चव्हाण SSGM कॉलेज कोपरगाव. इयत्ता 12वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 6वे तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील मागच्या तासाला आपण विविध भौगोलिक घटक याचा अभ्यास केलेला आहे. तर पहा, या विविध भौगोलिक घटकामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनाच्या वितरणामधील फरक, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, आर्थिक खर्च, निपुणता आणि शासकीय धोरण या मुद्द्याचा प्रामुख्याने आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण या प्रकरणामधील व्यापारामधील वाहतुकीचे महत्त्व हा जो काही टॉपिक आहे तर त्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा, सर्वसाधारणपणे तृतीयक आर्थिक क्रियांचा विचार करता वाहतूक ही जी काही क्रिया आहे तर वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये या ठिकाणी याला अनन्यसाधारण अशा प्रकारचे महत्त्व आहे. इथं आकृती क्रमांक 6.3 जी काही दिलेली आहे तर या आकृतीमध्ये सागर वाहतुकीद्वारे सन 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार दर्शवलेला आहे. आणि मग हा जो काही व्यापार आहे तर तो व्यापार साधारणपणे आलेखाचा वापर करून प्रामुख्याने दाखवलेला आपल्याला दिसतो. यामध्ये वेगवेगळ्या महासागरामध्ये, उदाहरणार्थ अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि भूमध्य समुद्र यामध्ये झालेली जी काही जलवाहतूक आहे तर ही जलवाहतूक प्रामुख्याने दाखवलेली आहे. आणि मग साधारणपणे वाहतुकीचं महत्त्व आपण जे काही म्हणतो तर ते महत्त्व सांगत असताना सर्वसाधारणपणे जलवाहतुकीमध्ये बंदरांचं महत्त्व, बंदरामध्ये साधारणपणे या ठिकाणी मालाची चढ उतार जी काही केलेली असते तर ती प्रामुख्याने बंदरामधून केलेली असते. आणि मग अशा प्रकारे या आलेखामध्ये 1980 ते 2010 पर्यंत वेगवेगळ्या सागरी मार्गाद्वारे झालेला व्यापार जो काही आहे तर तो व्यापार दर्शवलेला आहे. त्यानंतर मग आता या प्रकरणामधील पहा, पुढचा जो काही मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो आहे पर्यटन. आणि मग साधारणपणे पहा, पर्यटनाची सुरुवातीला व्याख्या जी काही आहे तर ही व्याख्या अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे भटकेपणा हा मानवी जीवनामध्ये व मनामध्ये फार पूर्वीपासून आहे. आणि मग एका मराठी कवीने असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की एक जिप्सी माझ्या मनात बसला आहे खोल दडून. असं एका मराठी कवीनं पर्यटनाच्या संदर्भात या ठिकाणी एक वाक्य त्याने म्हटलेलं आहे. म्हणजेच भटकंती करणे हा आवडता मानवी छंद ठरला आहे. आणि नेहमी आपण ज्या वातावरणात किंवा पर्यावरणात वावरत असतो त्यात बदल झाला म्हणजे मनाला आनंद वाटतो व पुन्हा कामासाठी जोम काही आहे तर तो आपल्याला येत असतो. विशेषतः शहरामध्ये वाढत्या संख्येमुळे व इतरत्रही वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जीवन धकाधकीचं झालेलं आहे.
या धकाधकीमधून काही काळापुरती आपल्याला सुटका प्राप्त करण्यासाठी अन्य ठिकाणी मर्यादित काळासाठी आपण जातो व पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येतो. त्याचबरोबर आपल्या भटकंतीचं आणखी एक कारण असं असू शकतं की आपल्या प्रदेशापेक्षा वेगळ्या प्रदेशाबद्दल आपण जे काही ऐकलेले असते त्याबद्दलची माहिती किंवा तो भाग, तो प्रदेश कसा आहे याविषयी आपण जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणाला भेट देत असतो. यामध्ये साधारणपणे ताजमहाल, दिल्ली किंवा काश्मीर ही जी काही ठिकाणं आहेत, या विविध ठिकाणाच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर ती आपण कधीतरी ऐकलेली असते. आणि मग जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला अशा प्रकारच्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी आपण जात असतो. यामधून मानसिक विरंगुळा प्राप्त करणे व नाविन्यपूर्ण भौगोलिक स्थळे पाहणे हे दोन्ही उद्देश या ठिकाणी आपल्या मूळ ठिकाणापासून ठराविक काळासाठी दूर जाणे किंवा प्रवास करणे म्हणजेच पर्यटन होय. पर्यटन अल्प काळाचे असू शकते. पर्यटनाचं व भौगोलिक स्थितीचा घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध असल्याने अलीकडे पर्यटन भूगोल ही एक नवीन भूगोलाची शाखा जी काही आहे तर ती प्रामुख्याने अभ्यासली जात आहे. भौगोलिक विविधता हा पर्यटनाचा मूळ आधार आहे. सर्व प्रदेश सारखे असते तर अन्य प्रदेशाबद्दल उत्सुकता निर्माण झाली नसती व आकर्षण निर्माण झाले नसते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्म्याने लोक हैराण होतात तेव्हा मग एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आपण जावे असं आपल्याला वाटतं. आणि मग भौगोलिक विविधता हा पर्यटनाचा मुख्य आधार म्हणून ओळखला जातो. आणि मग अशा प्रकारचं हे पर्यटन जे काही आहे तर त्या पर्यटनाचं महत्त्व अभ्यासत असताना मग पर्यटन ही आधुनिक मानवी जीवनामधील एक आवश्यक बाब बनली आहे. पूर्वीच्या काळी मानव व्यापाराच्या किंवा भेटीगाठीच्या उद्देशानं प्रवास करीत होता. त्या काळी लोकसंख्या जी काही आहे तर ही लोकसंख्या विरळ होती. औद्योगिकरण फारसे झालेले नव्हते. जीवनामध्ये धकाधकी तुलनेने कमी होत्या. जीवनाला आजच्या एवढा वेग नव्हता, परंतु औद्योगिक क्रांतीनंतर जीवनाला वेग आला. मानसिक व शारीरिक तणाव निर्माण झाले. गर्दीच्या व धकाधकीच्या जीवनामधून विरंगुळा मिळविल्याशिवाय जीवनात तोच वेग कायम ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळामध्ये पर्यटनाचे महत्त्व जे काही आहे तर हे पर्यटनाचं महत्त्व आपल्याला वाढलेलं दिसतं. त्यानंतर मग पुन्हा पर्यटनाच्या महत्त्वाचा दुसरा मुद्दा जो काही आपल्याला अभ्यासायचा आहे तर त्यामध्ये पर्यटनाचं महत्त्व हे आर्थिक दृष्टीने देखील आपल्याला वाढलेलं आढळून येतं. आणि मग अशा प्रकारे पर्यटनाची गरज वाढत गेली. त्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळांची महती वाढत गेली. आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी पाहतो की वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सी या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती करत असतात. यामध्ये युरोपच्या सहली असतील, नेपाळच्या सहली असतील, रामेश्वरच्या सहली असतील, अशा प्रकारच्या अनेक जाहिराती आपण वाचत असतो. आणि मग पर्यटन हा एक आर्थिक व्यवसाय बनलेला आहे. लोकांना नव्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुरविणे, त्यांच्या प्रवासाची व वास्तव्याची व्यवस्था करणे या दृष्टीने पर्यटन व्यवसाय हा वाढीला लागलेला आढळतो. आणि भारतामध्ये तर पर्यटन खातं हे एक स्वतंत्र अशा प्रकारचे खाते सुरू करण्यात आलेले आहे. आणि त्यावरून मग पर्यटनाचं आर्थिक महत्त्व जे काही आहे तर हे महत्त्व आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पर्यटनास असणारे एक शैक्षणिक महत्त्व हे तिसरं महत्त्व म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ज्ञानाची क्षितिजं जी काही आहेत तर ही ज्ञानाची क्षितिजे विस्तारत गेलेली आहेत. यामध्ये मग अजिंठा, वेरूळ, ताजमहाल, अमेरिकेमधील डिस्नेलँड, आल्प्स पर्वतामधील प्रेक्षणीय स्थळे या गोष्टीची माहिती
घेण्याची जिज्ञासा प्रत्येकाच्या मनात असते. कन्याकुमारी या ठिकाणी विवेकानंदांचं स्मारक आहे आणि हे स्मारक पाहण्याची इच्छा आपल्या मनामध्ये असते. तेथे नवीन काही ज्ञान आपल्याला मिळेल. एक मोठा शैक्षणिक अनुभव जो काही आहे, तर तो शैक्षणिक अनुभव आपल्याला सहलींद्वारे प्राप्त झालेला आढळून येतो. युरोपमधील पर्यटक खास भारतीय लोकांचा किंवा वन्य जमातींचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये येत असतात. नाविन्यपूर्ण स्थळांची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती होणे या दृष्टीने पर्यटनाला महत्त्व आहे. आणि मग अशा प्रकारे पर्यटनाचं महत्त्व आधुनिक जीवनामध्ये फार मोठं आहे. हे आपल्याला या ठिकाणी आत्ता जे काही विवेचन आपण केलं आहे, तर त्यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणजेच भूगोल म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात मानवाचा अभ्यास होय. आणि म्हणूनच पर्यटन भूगोल ही भूगोलाची एक नवी शाखा म्हणून या शाखेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मग अशा प्रकारे पहा, पर्यटन केंद्राचे जे काही प्रकार आहेत, तर हे पर्यटनाचं महत्त्व वाढल्यानंतर पर्यटन केंद्राचे काही प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला प्रकार आहे धार्मिक. तर धार्मिक हा पर्यटनाचा अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला एक प्रकार आहे. धर्माचा पगडा पूर्वी जास्त प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे पर्यटनाचं मुख्य कारण हे धार्मिक होते. राजकारणाचे व स्वाऱ्यांचे कारण हे धार्मिक असायचे. त्याची उदाहरणं मक्का, मदिना, काशी, रोम, पॅलेस्टाईन अशी धार्मिक पर्यटन केंद्रे जगभर पसरलेली आहेत. त्यानंतर पर्यटन केंद्राचा दुसरा प्रकार पहा या ठिकाणी आपल्या लक्षात येतोय, आणि तो म्हणजे आरोग्य केंद्र. तर वेगवेगळ्या ठिकाणी यामध्ये साधारणपणे मानवी आरोग्य जे काही आपण म्हणतो, तर त्या मानवी आरोग्याला उपचार करण्याच्या उद्देशानं यामध्ये मग काही त्वचेचे आजार असतील, त्वचा विकार असतील, तर त्यावर परिणामकारक म्हणून काही ठिकाणी औषधी पाण्याचे झरे किंवा उष्ण पाण्याचे झरे निर्माण झाले आहेत. औषधी पाणी म्हणजे खडकामध्ये असणारे वेगवेगळे घटक जे काही आहेत, तर ते घटक किंवा उष्ण पाण्याचे झरे जे काही आपण म्हणतो, तर त्या उष्ण पाण्याच्या झऱ्यामध्ये खडकामध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या अशा प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत, तर त्यामुळं त्वचा विकार जे काही आपण म्हणतो, तर हे त्वचा विकार काही वेळेला कमी होताना आढळून येतात. कोकणामधील राजापूरची गंगा, मुंबईजवळील वज्रेश्वरीचा झरा, वाराणसी येथील व हरिद्वार येथील औषधी गंगाजल कुंड ही या आरोग्य केंद्राची काही उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये आरोग्यासाठी निसर्गोपचार ही पद्धत लोकप्रिय होताना आपल्याला आढळून येते. आणि मग त्यामुळे अशा प्रकारच्या या आरोग्य केंद्र पर्यटन केंद्रांचं महत्त्व जे काही आहे, तर हे महत्त्व वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग पहा, पर्यटन केंद्राचा तिसरा प्रकार हवामानाची स्थळे. यामध्ये मग उष्ण हवामानातील लोकांना बदल म्हणून शीत हवामानामध्ये जावेसे वाटते. त्याचप्रमाणे काही शीत हवामानी देशातील लोक उबदार हवामानाच्या देशात येतात. इंग्लंडमधील श्रीमंत लोक फ्रान्समधल्या रिव्हिएरा या उबदार हवामानाच्या प्रदेशात येऊन राहतात. अतिउष्ण हवामानाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी इंग्रजांनी उटकमंड, सिमला ही थंड हवेची स्थळे उदयाला आणली. आणि त्याचबरोबर
खर्चाच्या दृष्टीने ज्या मुंबईकरांना महाबळेश्वर परवडत नाही ते माथेरान या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जाताना आपल्याला आढळतात. त्यानंतर मग पर्यटन केंद्राचा चौथा प्रकार या ठिकाणी आहे पहा सृष्टी सौंदर्य. आणि मग दुर्मिळ अशा प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. यामध्ये दार्जिलिंगमधील हिमाच्छादित शिखरे, अमेरिकेमधील प्रेक्षणीय राष्ट्रीय उद्याने, नायगारा धबधबा, मिनिट फॉल या स्थळाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आकर्षित होताना आपल्याला आढळतात. आणि त्या ठिकाणी असणारं निसर्ग सौंदर्य जे काही आहे तर हे निसर्ग सौंदर्य मानवी मनाला या ठिकाणी मोहून टाकताना आढळून येते. त्याचबरोबर म्हैसूरच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्ती आढळतात. गीरच्या जंगलामध्ये गुजरातमधील गीरचं जे काही जंगल आहे तर त्या गुजरातमधील गीरच्या जंगलामध्ये सिंह जो काही आहे तर हा सिंह पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर जातात. चंद्रपूर या ठिकाणी असणाऱ्या ताडोबा अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन जे काही आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी ताडोबा जंगलामध्ये गेल्यानंतर आढळते. आणि मग अशा प्रकारे विविध सौंदर्य स्थळामुळे पर्यटन केंद्रांना या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला आढळते. त्यानंतर मग पहा पर्यटन केंद्राचा ऐतिहासिक स्थळे हा जो काही प्रकार आहे तर या ऐतिहासिक स्थळाविषयी अधिक माहिती अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे ऐतिहासिक महत्त्व एखाद्या ठिकाणाला प्राप्त झालेलं असतं. आणि मग या ऐतिहासिक महत्त्वामुळे काही पर्यटन केंद्रे ही प्रवाशांना सतत आकर्षित करत असतात. यामध्ये दिल्ली, फत्तेपूर सिक्री, रोम, अजिंठा, एडन या स्थळांना यामुळं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला आढळते. त्याचबरोबर प्रतापगड, रायगड, कर्नाटकमधील हम्पी, आंध्र प्रदेशातील गोवळकोंडा ही देखील ऐतिहासिक पर्यटन केंद्रे बनलेली आहेत. त्यानंतर मग पहा पर्यटन केंद्राचा सहावा प्रकार व्यापार जो काही आहे तर यामध्ये मग सिंगापूर, दुबई, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई ही व्यापारासाठी प्रसिद्ध म्हणून पर्यटनासाठी प्रसिद्ध केंद्रे निर्माण झालेली आपल्याला आढळतात. त्याचबरोबर पैठणची पैठणी, कोल्हापुरी चपला या वस्तूसाठी किंवा या वस्तूच्या व्यापारासाठी ही ठिकाणं उदयाला आलेली किंवा त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला आढळतं. व्यापारी उलाढाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना आढळतात. आणि मग अशा ठिकाणी व्यापारी उलाढालीच्या निमित्तानं लोक त्या ठिकाणी जातात आणि मग त्यांना राहण्यासाठी त्यांच्या निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि त्यामुळं मग अशा प्रकारची पर्यटन केंद्रे ही व्यापाराच्या उद्देशानं निर्माण झाल्यामुळं ती पर्यटन केंद्रे अधिक खर्चिक म्हणून देखील ओळखली जातात. आणि मग अशा प्रकारे हे पर्यटनाची केंद्रे किंवा त्यांचे प्रकार जे काही आहेत तर ते थोडक्यात इथं दिलेले आहेत. त्यानंतर आता पहा या प्रकरणामधील एक शेवटचा टॉपिक संदेशवहनाच्या संदर्भात येतोय. आणि तो संदेशवहन ही एक प्रक्रिया ज्यामध्ये संदेशाचं आदानप्रदान होतं आहे. आणि मग या आदानप्रदानामध्ये संदेशवहनाची जी काही साधनं आहेत तर त्यामध्ये साधारणपणे टपाल असेल, तार असेल, फॅक्स असेल तर ही प्रामुख्याने संदेशवहनाची काही साधनं जी काही आहेत तर ती संदेशवहनाची साधनं अलीकडील काळामध्ये दूरदर्शन, ईमेल, उपग्रहीय दूरध्वनी, भ्रमणध्वनी, रेडिओ, टेलिग्राम यासारखी संदेशवहनाची साधनं ही आधुनिक काळामध्ये उदयास येत आहेत. आणि त्यामधून मग आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवू शकतो किंवा मग तृतीयक स्वरूपाचा हा जो काही व्यवसाय आहे संदेशवहनाचा समावेश तृतीयक आर्थिक व्यवसायामध्ये केलेला आपल्याला आढळतो. आणि मग अवकाशामध्ये सोडलेले अगणित अशा प्रकारचे उपग्रह
हे अहोरात्र संदेशवहनाचं काम करत असतात. यामधून मग पृथ्वीवरील विविध नैसर्गिक व मानवी घटकाची माहिती जी काही आहे तर ती माहिती आपल्याला मिळत असते. यामध्ये उदाहरणार्थ रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या गर्भातील हालचाली, खनिजाचे साठे शोधणे, एखाद्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश अंतर मिळवणे, या सर्व गोष्टी संदेशवहनाच्या या साधनाद्वारे आपल्याला मिळत असतात आणि त्याचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला आढळतो. आणि त्याचबरोबर या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढताना आपल्याला आढळताना दिसून येतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 6वं प्रकरण जे काही आहे तृतीयक आर्थिक क्रिया हे आपलं आता संपलेलं आहे. प्रकरणाखाली असणाऱ्या जे काही साखळी पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा, भौगोलिक कारणं, हे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न लिहून काढायचे आहेत. ओके, थँक्यू.